नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले वटपौर्णिमा स्पेशल ब्लाऊज डिझाईन. तर पैठणी ब्लाऊजवर आपण खूप सुंदर पद्धतीने डिझाईन बनवू शकतो. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता मी कॅनव्हासवर अशा पद्धतीने गळा मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्याला अस्तरवर प्रेसच्या सहाय्याने चिपकून घेतलेला आहे. आणि आपला अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा मागचा भाग मी जोडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता जो आपण कॅनव्हासवर गळा आखलेला होता त्याला आपण आता अशा पद्धतीने मी अगोदरमध्ये शिलाई टाकून नंतर जिथे आपण गळा मार्क केलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. तर खूप सुंदर डिझाईन आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला डिझाईन खूप आवडेल, नक्की आवडेल. तर बघा, आता मी तिथे आपण डिझाईन मार्क केली तिथे मी शिलाई टाकून घेतली आणि अशा पद्धतीने आता मी 1.5 इंच अंतर ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे. आणि असे त्याला थोडे थोडे कट मारलेले आहेत आणि उलटवून घेतलेलं आहे. आपण नेहमीप्रमाणे कॅनव्हास टाकून गळा तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता मी एक शिलाई टाकून घेते आहे. पूर्ण शिलाई मी टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे. तर आता मी एक अस्तर घेतलेला आहे. अस्तरवर आपल्याला काय करायचं आहे बघा, अशा पद्धतीने आपला शोल्डरचा भाग आणि मुंड्याचा भाग अशाप्रमाणे गळा व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. आणि आपला मुंडा भागसुद्धा अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. केल्यानंतर अशा पद्धतीने गोलाईमध्ये आकार देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मी आता आपला ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला अशा पद्धतीने घेऊन आपल्याला जो गोलाकार भाग दिला होता त्या साईडने शिलाई मारायची, मुंड्याच्या साईडला नाही मारायची आहे. आणि मी बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे, पूर्ण व्हिडिओ दाखवते आहे जेणेकरून तुम्हाला समजेल यासाठी. त्याच्यावर एक दाबसर टाकलेला आहे मी आता, जेणेकरून आपला आकार परफेक्ट पद्धतीने येईल यासाठी. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि आता जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओ नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर बघा, मी आता जांभळ्या कलरची पायपिंग अशा पद्धतीने करून घेते आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन डिझाईन मी चॅनलवर टाकत राहील. कधी कधी वेळ नसतो, अर्जंट ब्लाऊज असतात त्यामुळे टाकू शकत नाही, पण मी नवीन नवीन डिझाईन टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि तुमच्यापर्यंत ते सर्वात आधी पोहोचण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर बघा, आता मी गळ्यालाही जांभळ्या कलरची पायपिंग आपल्याला कुठून करायची आहे, वरच्या साईडला नाही करायची आहे, जिथे गोलाकार भाग आहे तिथे आपल्याला फक्त पायपिंग करायची आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेली आहे. आणि आता आपण जे पॅच बनवले होते ते आता मी अटॅच करून घेते आहे. हळूवार करा जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग खूप सुंदर येईल.
तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, शिलाईने मारून घ्यायची आहे. पायपिंगवर नाही येऊ द्यायची आपल्याला, साईडला घ्यायची आपल्याला शिलाई. तर बघू शकता मी अशा पद्धतीने पॅच लावून घेतले. आणि आता बघा मी जांभळ्या कलरचेच थर्माकॉल वापरून असे बुनके बनवून घेतलेले आहेत. आणि बघा मी एक अस्तर घेतलेला आहे आणि त्याला आपण पायपिंग कसं कापतो त्याप्रमाणे 1.5 इंचाची अशी पट्टी कट केलेली आहे. आणि बघ अशा पद्धतीने त्याला जॉईन करून घेते आहे. आणि आता डबल करून अशा पद्धतीने करून घेते आणि एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेते. आणि परत आता मी नॉर्मल बघा अशा पद्धतीने बारीक टिप टाकून घेते आहे. अशी फोल्ड करून घेतली मी थोडीशी. तर अशी पट्टी बनवून घेतलेली आहे. आणि जे आपले गळा आहे त्या गळ्याच्या मापाने बघा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अर्धा इंच वर सोडून द्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित आणि या साईडने अर्धा इंच आपण वर सोडून देणार आहोत. तिथे मार्क करून घ्यायचं आपल्याला. आणि जो एक्स्ट्रा आता पट्टी आहे ते आपल्याला कट करून टाकायची आहे. आणि आता आपल्याला जिथे मार्क केलं होतं तिथून आपलं थोडं अंतर सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे. तर पहिला आपलं थर्माकॉलचे ते आपण ते बुनके बनवलेले आहेत ते आपण 1.25 इंचाच्या अंतरावर लावणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला पाऊण इंचाचं अंतर घेऊन अशा पद्धतीने ते बुनके तिथे अटॅच करून घ्यायचे आहे. आपण जर गळ्याला डायरेक्ट बुनके अटॅच केले असते तर ते त्याची फिनिशिंग नाही वाटणार नाही. तर बघा मी अशा पद्धतीने बुनके तुम्ही अटॅच करा आणि ब्लाऊजची किती फिनिशिंग येते तुम्ही बघू शकता. आता आपण लेस लावतो त्याप्रमाणे आपल्याला ती पट्टी तिथे जॉईन करून घ्यायची आहे. शिलाई आपल्याला पायपिंगवर नाही घ्यायची आहे, साईडलाच घ्यायची आहे. तर बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपले बुनके अटॅच होत आहे. आपण अगोदर पण कॅनव्हास वापरला होता आणि आपण जर याला कॅनव्हास यूज केला असता तर अजून जाड होऊन गेलं असतं आणि आपली पायपिंगही आपल्याला आली नसती. तर मी अगोदर पायपिंग केली आणि मग अशा पद्धतीने आपले बुनके अटॅच करून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने आलेलं आहे. बघू शकता फिनिशिंग मागच्या साईडने इथे आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर तुम्हाला वटपौर्णिमा स्पेशल ब्लाऊज डिझाईन कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.